सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर। विशाल पाटील भाजपसोबत आले तर सांगलीच्या विकासाला गती मिळेल, मंत्री चंद्रकांत पाटील यांचं विधान। भाजप प्रवेशाबाबत कोणताही विचार केला नाही, खासदार विशाल पाटील यांची प्रतिक्रिया। मंत्री चंद्रकांत पाटलांना माझ्या कामाची पद्धत आवडली असेल, विशाल पाटलांचं विधान। राष्ट्रवादीच्या विधान परिषद उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता। आज अजित पवारांच्या उपस्थितीत देवगिरीवर होणार बैठक। पक्षाकडून कागदपत्र गोळा करण्याच्या जिशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील यांना सूचना। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेश पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता। जिशान सिद्दीकींना पक्षांतर्गत होणाऱ्या विरोधामुळे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती। शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी किरण पांडव यांना संधी देण्याची मागणी। ओबीसी चेहरा आणि शिंदेचे निकटवर्ती असल्यामुळे पांडव यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता। भाजपच्या विधान परिषदेच्या उमेदवारांची नावं जाहीर। संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना भाजपच्या कोट्यातील 3 जागांसाठी उमेदवारी। भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून उमेदवारांची नावं जाहीर। तळागाळातील कार्यकर्त्याला संधी देण्यात आली। संदीप जोशींची विधान परिषदेवर जाण्याची घोषणा केल्यानंतर प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या निमित्तानं शिक्षकांचा आवाज सभागृहामध्ये असणार, जोशींची माहिती। देवेंद्र फडणवीसांनी छोट्या कार्यकर्त्याला विधान परिषदेची संधी देऊन सामान्यांचा सत्कार केला। संजय केनेकर यांचं वक्तव्य। कामाची पोचपावती मिळाल्याचीही व्यक्त केली भावना। विधान परिषदेच्या एका जागेसाठी शिंदेच्या शिवसेनेतून 4 इच्छुक। चंद्रकांत रघुवंशी, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्यासह नागपूरच्या किरण पांडव यांच्या नावाची सुद्धा चर्चा। कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष। इच्छुकांच्या गर्दीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सावध पवित्रा। नाराजी टाळण्यासाठी विधान परिषद उमेदवाराच्या नावाची आयत्या वेळी घोषणा होण्याची शक्यता। कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष। न्यायालयाच्या स्थगितीच्या निकालावर संशय घेणं हा मूर्खपणा। कृषीमंत्री माणिकराव कोकाटे संतापले। राजकीय षडयंत्र विरोधकांकडून सुरू असल्याचाही कोकाटेंचा आरोप। विलास बनसोडे हत्या प्रकरणामध्ये लवकरात लवकर गुन्हा दाखल होईल। भाजप आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया। काही दिवसांपूर्वी विलास बनसोडेंचा मारहाणीमध्ये झाला होता मृत्यू। म्हाडामध्ये हेलपाटी मारणाऱ्या सर्वसामान्यांची पायपीट थांबणार। सर्वाधिक गर्दीच्या विभागामध्ये ऑनलाईन सुविधा देणार। कार्यालयावर येणारा ताण लक्षात घेऊन निर्णय। ठाण्यामध्ये अनधिकृत बांधकाम पाडण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। न्यू श्री स्वामी समर्थ बोरिवडिका हाऊसिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या जमिनींवर प्रतिवादींनी केलेल्या आक्रमणासंदर्भात दाखल केली याचिका। राज्यात उन्हाचा पारा 40शी पार। पुढचे 5 दिवस तापमान स्थिर राहण्याची शक्यता। रायगड जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा। पारा 40 अंशांवर। वाढत्या उष्णतेमुळे कलिंगडाची मागणी वाढली। वाशिम जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यातच सर्व धरणांची तळ गाठायला सुरुवात। 35 लघु प्रकल्प आणि 3 मध्यम प्रकल्पामध्ये फक्त 29% जलसाठा शिल्लक। अतिदक्षता विभागामध्ये रुग्णाला हातानं हवा देण्याची वेळ। नांदेडच्या शासकीय रुग्णालयाची दुरवस्था दाखवणारा व्हिडिओ व्हायरल। सोलापूरमधील भोईकोट किल्ल्याच्या 1 किलोमीटर परिसरामध्ये चिकन आणि अंडी विक्री करण्यास मज्जाव। बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यामुळे चिकन शॉप्स बंद राहणार। गावदेवीमधील टोरेसच्या आर्थिक घोटाळ्यातील सीलबंद शॉपमध्ये चोरीचा प्रयत्न। सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे पोलिसांचा तपास सुरू। रायगडच्या दिघी पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात। तिहेरी अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी। भाईंदरच्या उत्तन परिसरामध्ये 75 वर्षीय व्यक्तीची हत्या। 2 अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात। मृत व्यक्तीनं आरोपी मुलींसोबत अश्लील वर्तन केल्याच्या रागातून हत्या केल्याचं उघड। चंद्रपूरमधील वन विकास महामंडळाच्या मामला भागातील जंगलामध्ये लागली आग। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू। मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर जवळ चालत्या कारनं घेतला पेट। चालकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। रायगडच्या दिघी पुणे राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कारचा थरार। चांदोरे गावाजवळ कारनं घेतला अचानक पेट। उन्हामुळे गाडीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागली आग।
एका जंगलात लागलेली आग विझवत असताना वनमजुराचा होरपळून मृत्यू. गोंदियाच्या प्रतापगड बीटमधील घटना. चंदन प्लास्टिक कंपनीच्या गोदामाला भीषण आग. अहिल्यानगर जामखेड रोडवरील सारोळाबद्दी गावाजवळची घटना. आगीमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी. तुकोबांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त पंढरपूरमध्ये तुकोबांच्या चिपळ्या आणि पादुका दर्शनासाठी केल्या खोल्या. शके 1605 मधील महाराजांच्या अभंगाची दुर्मिळ हस्तलिखित प्रत देखील भाविकांसाठी खुली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान. देहू संस्थान आणि अखंड वारकरी संप्रदायाच्या वतीनं शिंदेंचा पुरस्कारानं सन्मान. सांगलीच्या कासेगावमध्ये जयंत केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील 250 पेक्षा अधिक स्पर्धकांचा सहभाग. धाराशिवमधील कळंब तालुक्यातील तांदळवाडी शिवारातील भारत तोंदे यांची पाण्याअभावी करपली सीताफळाची बाग. शेतकऱ्यांना 2 एकर सीताफळाच्या बागेवर फिरवला जेसीबी. सरकारी शाळेतील 1ली ते 8वीच्या परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घ्या. आमदार प्रवीण स्वामी यांची मागणी. मराठवाडा आणि विदर्भातील परिस्थितीचा अभ्यास न करता एसी केबिनमध्ये बसून आमच्यावर धोरण लादलं जात आहे. आमदार स्वामींनी व्यक्त केली खंत. धाराशिवमधील 500 बेडच्या रुग्णालयाची अर्थसंकल्पामध्ये 1000 रुपयांची तरतूद. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी राज्यातील सरकारचा खेळ सुरू असल्याची खासदार ओमराजे निंबाळकरांची टीका. परभणीत दारूबंदीसाठी सोनपेठमध्ये पोलिसांना घेराव घालत नागरिकांनी विचारला जाब. अवैध दारू विक्री बंद झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा नागरिकांचा इशारा. हिंगोली स्कॉर्पिओ आणि आयशरचा अपघात. अपघातामध्ये 5 गंभीर तर 3 जण किरकोळ जखमी. बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये ट्रक मालकाकडून चालकाला डांबून ठेवत 2 दिवस मारहाण. मारहाणीत चालकाचा मृत्यू. संशयावरून 1 जण पोलिसांच्या ताब्यात. वादातून मारहाण केल्याचा मृत विकास बनसोडेचा भाऊ आकाश बनसोडेचा आरोप. 30 मार्च गुढीपाडव्याला मोदी नागपूर दौऱ्यावर. मोदी हेडगेवारांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेण्याची शक्यता. या दौऱ्यामध्ये मोदी दीक्षाभूमीलाही भेट देण्याची शक्यता. कर्नाटकातील हंपीमधील होळीच्या उत्सवामध्ये परदेशी पर्यटकांचा सहभाग. परदेशी नागरिकही रंगले होळीच्या रंगात. हैदराबादमध्ये ख्रिस गेलच्या नावाचा वापर करून महिलेची 2.8 कोटींची फसवणूक. फसवणुकीमध्ये भावाचाच हात असल्याचं उघड. भावासह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. छावा चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई. देशामध्ये 600 कोटींची कमाई करत छावानं किंग खानच्या पठाणलाही टाकलं मागे. छावाची जगभरामध्ये आतापर्यंत तब्बल 750 कोटींची कमाई. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन 20 मार्चपर्यंत भारत दौऱ्यावर. केंद्रीय मंत्री SP सिंग बघेल यांनी क्रिस्टोफर लक्सन यांचं केलं दिल्लीत स्वागत. पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा लष्करावर पुन्हा भीषण हल्ला. पाकिस्तानचे 90 सैनिक मारले गेल्याची माहिती. अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या सुटकेसाठी 4 नवे अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात दाखल. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर नासाच्या क्रू 10 मोहिमेअंतर्गत 19 मार्चला पृथ्वीवर परतणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.